राज्य सरकार सोबत किसान सभेच्या शिष्टमंडळाची आज बैठक होणार होती, मात्र ही बैठक पुढे ढकलण्यात आलेली आहे। माजी आमदार जे.पी. गावित आपल्या सोबत आहेत, ज्यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघालाय। काय निरोप आला? रात्री उशिरा जवळजवळ 9:30च्या सुमारास इथल्या पोलीस यंत्रणेने आम्हाला सांगितलं की मोर्चा आज काही कारणास्तव उद्याच्या ऐवजी नंतर आम्ही तुम्हाला वेळ कळवू, आता तूर्त रद्द केलेला आहे, म्हणजे ते आपले बैठक रद्द केलेली आहे अशा प्रकारचं आम्हाला सांगितलं गेलं। त्यामुळे मग आज काय तिथं जाण्याचं काही कारण नाही। पण काय कारण सांगितलं? काहीच कारण सांगितलेलं नाही, कारण कुठलंच सांगितलं नाही त्यांनी। पण एकीकडे सरकारने तुम्हाला सांगितलं होतं तुम्ही बैठकीला या, आणि दुसरीकडे जर वेळ टळत असेल तर तुमची पुढची भूमिका काय? नाही तर आता त्यांनी सांगितलं त्यांनीच रद्द केलं, आम्हाला त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाही आहे। उलट आमचा मोर्चा म्हणजे त्यांनी बैठकीला मध्ये बोलवूच नाही, आमचा मोर्चा मुंबईपर्यंत जायला पाहिजे ही पण आमची मनीषा आहे। पण मग आज काय करणार आहात तुम्ही? चालत राहणार आम्ही, म्हणजे मुंबईच्या दिशेनेच निघालोय, हे लोक चालतच राहतील। त्यांनी बोलवलं तर आम्ही जाऊ, पण जर त्यांनी सांगितलं उद्या या परवा या, त्यांना याचं गांभीर्य वाटत नाही। एवढी माणसं आज रस्त्यावरून चाललेली आहेत, त्याचं गांभीर्य नाही त्यांना। शेतकऱ्यांचं कुठल्या प्रश्नाच्या बद्दल त्यांना गांभीर्य नाही। आज जे इतर आपले जुन्या पेन्शनवाले ते पण आज संपावर गेलेले आहेत। एवढी गंभीर परिस्थिती निर्माण झाली तरी सरकारला त्याचं काही वाटत नाही। पालकमंत्र्यांशी काही बोलणं झालंय आपलं? नाही, पालकमंत्री कालच बोलणं झालं होतं। आज परत बैठक? आज काय बोलणं नाही झालं। आणि पुन्हा उद्याला बैठक बोलवली दुपारी 3 वाजता, अशी माहिती प्रशासनाकडनं कळते। नाही, आम्हाला अजून तो निरोप कळेल नाही। पण मग पुढची भूमिका काय राहणार आपली? आमची चालतच राहणार आहोत, थेट मुंबई। हे माजी आमदार जे.पी. गावित आहे, त्यांचं म्हणणं आहे सरकारकडनं कुठल्याही स्वरूपाची स्पष्टता देण्यात आलेली नाहीये। नेमकी बैठक का रद्द करण्यात आली, बैठक कधी होणार आहे याबाबत यांच्याकडे कुठल्याही स्वरूपाची माहिती नसल्याचा दावा जे.पी. गावित यांनी केलेला आहे। परंतु आपण आपलं आंदोलन, आपला मोर्चा अशा स्वरूपात चालू ठेवणार असल्याचा निर्धार देखील त्यांनी व्यक्त केलाय। जी पालकमंत्र्यांच्या कार्यालयातनं किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडनं जी माहिती मिळते आहे त्या माहितीनुसार आज रद्द झालेली बैठक उद्याला दुपारी 3 वाजता होणार आहे। त्यामुळे उद्याच्या बैठकीमध्ये काय तोडगा निघतो हे बघणं महत्त्वाचं आहे। आणि आता यांचे जे धोरण आहे हे जरा आक्रमक दिसत आहे, तर ते उद्याच्या बैठकीला जाणार का, यांचं शिष्टमंडळ बैठकीच्या ठिकाणी जाणार का हे बघणं ही तेवढंच महत्त्वाचं आहे। जे.पी. गावित यांचं म्हणणं आहे की प्रशासनाने, शासनाने आम्हाला अडवूच नाही, आम्हाला जायचं आहे मुंबईला, आम्हाला मुंबईला गेल्यानंतरच आमचे प्रश्न मांडायचे। त्यामुळे उद्याच्या बैठकीमध्ये काय होतं, सरकार नेमकी काय भूमिका घेतं आणि यांच्या मागण्या मान्य होतात का हे बघणं तेवढंच महत्त्वाचं आहे। कॅमेरामॅन मयूर बारगेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, इगतपुरी तालुका। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।